नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। त्या बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे। सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूयात। बातमी आहे काँग्रेस नेते नाना पटोलेंच्या संदर्भातली। नाना पटोलेंचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। दुधाने पाय धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय, तर आता जोरदार टीका सुद्धा केली जाते। कार्यकर्त्यांनी पटोलेंचे दुधाने पाय धुतल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे। तर काँग्रेस नेते नाना पटोलेंचा हा व्हिडिओ आपण पाहतोय। कार्यकर्त्यांनी त्यांचे दुधाने पाय धुतल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। आता विरोधकांनी सुद्धा प्रतिक्रिया या व्हिडिओच्या संदर्भात दिलेली आहे, टीका सुद्धा केली जाते। कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंचे दुधाने पाय धुतल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे। तर नाना पटोलेंचा दुधाने पाय धुतल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। कार्यकर्त्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नाना पटोलेंचे चक्क दुधाने पाय धुतल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। आता या व्हिडिओ संदर्भात चौफेर प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत। विरोधकांनी मात्र या व्हिडिओ संदर्भात प्रतिक्रिया देताना टीका केली आहे। कार्यकर्त्यांनी पटोलेंचे दुधाने पाय धुतलेले होते आणि संबंधित व्हिडिओ हा आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नाना पटोलेंचे दुधाने पाय धुतल्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय आणि या व्हिडिओ संदर्भात आता अनेक प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत। दरम्यान या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। ज्या पद्धतीने साधू संतांची पाद्यपूजा केली जाते त्या पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते नाना पटोले यांचं पाद्यपूजन करतात, दुधाने त्यांना अभिषेक घालतायत। आता नाना पटोले यांनी जाहीर केलं पाहिजे की मी राजकारण सोडलंय आणि संन्यास स्वीकारलाय। खरं तर कुठल्याही कार्यकर्त्यानं, मग तो भारतीय जनता पार्टीचा असू द्या किंवा काँग्रेसचा, अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांकडनं पाद्यपूजन करून घेणं हे अतिशय चुकीचं आहे। आपल्या कार्यकर्त्यांना गुलाम म्हणून घेण्याचं हे लक्षण आहे। नाना पटोले यांनी या प्रकरणामध्ये जाहीर माफी मागितली पाहिजे